नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ROI. ROI म्हणजे तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये किती पैसे लावलेत आणि तुम्हाला किती पैसे रिटर्न्स मिळत आहेत त्याचे, म्हणजेच ROI होय. तर आता आपण पाहणार आहोत की ROI कसा कॅल्क्युलेट करतात. पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ROIच्या पाठी एवढं पळायची गरज नाही आहे. कारण मी पाहिलेलं आहे की भरपूर अशा मार्केटमध्ये कंपन्या आहेत ज्या डिस्ट्रिब्युटरला भरपूर मार्जिन देतात. बट त्या कंपनीचा बिझनेस मार्केटमध्ये तेवढा नसतो किंवा त्यांचे प्रोडक्ट तेवढे जात नसतात किंवा त्यांचा टर्नओव्हर तेवढा नसतो. त्याच्यामुळे डिस्ट्रिब्युटरला त्या प्रमाणात प्रॉफिट होत नाही. बिझनेसच जर कमी झाला तर त्याच्यावरती हाय मार्जिन असूनसुद्धा उपयोग होत नाही. म्हणूनच ROI बरोबर टर्नओव्हर पण खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठीच कंपनीचे अजून भरपूर पॅरामीटर्स असतात. त्यामुळेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करताना कंपनीचा टर्नओव्हर, कंपनीचा बिझनेस पण खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचे बाकीचे पॅरामीटर्स पण पाहणे गरजेचं आहे. फक्त ROIचा फॉर्म्युला जो मी तुम्हाला आता सांगणार आहे तोच फक्त महत्त्वाचा नाही आहे. ROI काढतेवेळी बाकीच्या गोष्टींवरती पण खूप लक्ष ठेवायला पाहिजे. तर चला बघूया ROIचा फॉर्म्युला जो मी तुम्हाला सांगितला तो सांगूया. ROIचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट डिवाइड बाय इन्व्हेस्टमेंट इंटू 100. बट याच्यामध्ये भरपूर गोष्टी फॅक्टर करतात ज्या तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. फक्त नेट प्रॉफिट इन्व्हेस्टमेंट इंटू 100 म्हणजे ROI असा रट्टा मारणे म्हणजेच झालेलं नाही आहे. मी 100% गॅरंटी घेऊ शकतो की हा माझा जो व्हिडिओ पूर्ण बघेल त्याला ROIचा फॉर्म्युलासुद्धा पाठ करायची गरज नाही आहे. त्याला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. हा मी चॅलेंज घेतो. आणि हो, तुम्ही पण मित्रांनो चॅलेंज घ्यायला हवा की तुम्हाला खरोखर ROI कन्सेप्ट क्लिअर झाला तर तुम्ही नक्कीच शेअर करायला हवं. तर चला पाहूयात इम्पॉर्टंट पॅरामीटर्स. ROI कॅल्क्युलेट करताना इम्पॉर्टन्स पॅरामीटर्समध्ये येतात की पहिली डिस्ट्रिब्युटर किंवा तुमच्या बिझनेसची इन्व्हेस्टमेंट, ग्रॉस प्रॉफिट म्हणजे तुमचा त्या बिझनेसमधून किती प्रॉफिट झाला, एक्सपेन्सेस आणि नेट प्रॉफिट. ठीक आहे. एक्सपेन्सेसमध्ये तो म्हणजे तुमचा ग्रॉस प्रॉफिट तुम्ही जनरेट करताना तुमचा जो काही खर्च आला तो, आणि नेट प्रॉफिट. चला तर डिटेलमध्ये पाहूयात. इन्व्हेस्टमेंटमध्ये बघा मित्रांनो, तुमच्या बिझनेसची म्हणजे ॲज अ डिस्ट्रिब्युटर तुमचा पेडअप स्टॉक येणार, जो तुमचा पेड केलेला स्टॉक आहे. मार्केटचं क्रेडिट येणार, जे मार्केटमध्ये डिस्ट्रिब्युटरने उधारी दिलेली आहे ती पण आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये कॅल्क्युलेट करायची आहे. क्लेम्स येणार, क्लेम्समध्ये सेकंडरी क्लेम्स, एक्सपायरी डॅमेजचा क्लेम, डिस्प्ले क्लेम, कोणताही क्लेम असू शकतो जो डिस्ट्रिब्युटरला अजून क्रेडिट नोट झालेला नाही आहे, क्रेडिट झालेला नाही आहे कोणत्याही इन्व्हॉइसमधून, तो आपण इन्व्हेस्टमेंटमध्येच धरायचा आहे. क्रेडिट बॅलन्स, डिस्ट्रिब्युटरचे ॲडव्हान्स पैसे, कंपनीमध्ये शिल्लक राहिलेले पैसे, त्याला आपण क्रेडिट बॅलन्स बोलतो, ते सुद्धा इन्व्हेस्टमेंटमध्ये येणार आहे. एक्सपायरी आणि डॅमेज स्टॉक जो गोडाऊनला आत्ता सध्या आहे किंवा मार्केटमधून आलेला आहे डिस्ट्रिब्युटर पॉईंटला, एक्सपायरी डॅमेज स्टॉकसुद्धा इन्व्हेस्टमेंटमध्ये येतो. सिक्युरिटी डिपॉझिट जी डिस्ट्रिब्युटरने कंपनीला दिलेली आहे, हो, पण त्याच्यावरती जर कंपनी इंटरेस्ट देत असेल त्या डिपॉझिटवरती तर ती इन्व्हेस्टमेंटमध्ये येणार नाही. जर विदाऊट इंटरेस्ट जर कंपनीने आपल्याकडे डिस्ट्रिब्युटरची डिपॉझिट ठेवली असेल तर ती नक्कीच इन्व्हेस्टमेंटमध्ये येते. पुढचा पॉईंट आहे ग्रॉस प्रॉफिट. तर ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय? टोटल टर्नओव्हर जो तुमचा बिझनेस झालेला आहे एखाद्या कंपनीबरोबर किंवा तुमच्या बिझनेसचा जो पूर्ण टर्नओव्हर झालेला आहे एका महिन्याचा, तो टर्नओव्हर गुणिले मार्जिन. मार्जिन म्हणजे एखाद्या बिझनेसमध्ये तुमचा एका डिस्ट्रिब्युटरशिपचं तुमचं 4% मार्जिन आहे, 5% मार्जिन आहे, तर त्या पद्धतीने टर्नओव्हर इंटू मार्जिन. उदाहरणासहित आपण पाहूया तिथे मित्रांनो. एखाद्या कंपनीचा तुमचा टर्नओव्हर झालेला आहे 10 लाख, मार्जिन आहे त्या कंपनीचं 5%, देन तुमचं ग्रॉस प्रॉफिट होणार 10 लाख गुणिले 5% म्हणजेच 50,000 रुपये. आता आपण बघितलेलं आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये काय काय येतं आणि ग्रॉस प्रॉफिट कसं काढायचं आहे. आता आपण पाहतोय मित्रांनो एक्सपेन्सेस. आता जे आपलं ग्रॉस प्रॉफिट जनरेट झालेलं आहे 50,000चं, ते जनरेट करण्यासाठी काहीतरी खर्च आला असेल डिस्ट्रिब्युटरला किंवा तुमच्या बिझनेस तो प्रॉफिट जनरेट करण्यासाठी तुम्हाला काहीतरी खर्च आला असेल, त्याला आपण एक्सपेन्सेस म्हणतो, म्हणजे खर्च. एक्सपेन्सेस 3 प्रकारचे असतात. पहिला प्रकार म्हणजे सॅलरी, म्हणजे त्याच्यामध्ये सेल्समॅन आला, डिलिव्हरी मॅन आला, ड्रायव्हर आला, कम्प्युटर ऑपरेटर आला, तुमचा ऑल तुमचा स्टाफ जो कोणत्याही कामासाठी तुम्ही नोकरीवरती ज्या व्यक्तीला ठेवलेला आहे त्या सगळ्या व्यक्तींची सॅलरी म्हणजे एक्सपेन्सेसमध्ये येते. दुसरा पॉईंट येतो एक्सपेन्सेसमध्ये म्हणजे डिलिव्हरीला येणारी कॉस्टिंग, व्हेकल फ्यूल, गाडीचं पेट्रोल डिझेल जे काय असेल ते, व्हेकल मेंटेनन्स, व्हेकलचा इन्शुरन्स आणि व्हेकलचं डिप्रिशिएशन म्हणजे जे आपण घेतलेलं आहे त्याची कॉस्टिंग. समजा त्याची लाईफ 10 वर्षाची आहे तर त्या कॉस्टिंगची 10/10 करून प्रत्येक वर्षाची आणि प्रत्येक महिन्याची आपण डिप्रिशिएशन कॉस्ट पकडायची असते. तिसरा एक्सपेन्स येतो शेवट सगळ्यांना, जो सगळ्यांच्याच बिझनेसमध्ये कॉमन आहे, कॉमन कॉस्ट असते, तो म्हणजे कॉमन कॉस्ट. गोडाऊन रेंट,
सर्वांना द्यावंच लागतं. ऑफिस रेंट, इलेक्ट्रिसिटी बिल, स्टेशनरी, तुम्ही नवीन इक्विपमेंट, खुर्ची, चेअर, टेबल किंवा ऑफिसला किंवा कशालाही लागणारी वस्तू जी ऑफिसमध्ये आणताय त्यांचं डिप्रिशिएशन, बँक चार्जेस, बँकिंगचे RTGS, NFTचे जे चार्जेस आहेत, ॲन्युअल फीज आहेत त्या अकाउंटची, करंट अकाउंटची, तीसुद्धा आपल्या कॉस्टमध्ये येते. कॅश डिस्काउंट जो डिस्ट्रीब्युटरने दुकानदाराला स्वतःहून दिलेला आहे, कंपनीने दिलेला नाही. कंपनीच्या ॲज प्रॉस्पेक्टने त्यांनी 100 रुपयाचा जर बिझनेस केला असेल आणि डिस्ट्रीब्युटरने जर CD कॅश डिस्काउंट जर 1% दिला असेल तर तो ₹1 एक्सपेन्समध्ये डिस्ट्रीब्युटरच्या येतो. अशा प्रकारे 3 प्रकारचे एक्सपेन्स हे डिस्ट्रीब्युटरला किंवा एखाद्या बिझनेसमध्ये येतात. वेगवेगळ्या बिझनेसचे वेगवेगळ्या प्रकारे एक्सपेन्सेस असू शकतात. इथे मला एक मुद्दा मांडायचा आहे की समजा हे एका डिस्ट्रीब्युटरचा एक्सपेन्स आहे, हा आपण एका कंपनीशी कॅल्क्युलेट नाही करायचा आहे. समजा आपल्या एखाद्या कंपनीशी जर ROI कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्याचा एक्सपेन्स आपल्याला कॅल्क्युलेशन करायचा असेल तर आपल्याला त्या कंपनीचा आपल्या टोटल टर्नओव्हरमधले पर्सेंटेज, समजा माझा 100 रुपयाचा बिझनेस होत असेल डिस्ट्रीब्युटरचा एका, तर त्याच्यामध्ये जर 70 रुपयाचा बिझनेस आपली कंपनी करत असेल तर एक्सपेन्स, जो पूर्ण एक्सपेन्स त्या डिस्ट्रीब्युटरचा होणार आहे त्यातला आपण 70% एक्सपेन्स हा आपल्या कंपनीसाठी आपण कॉस्ट करायला हवा. जर समजा आपला बिझनेस डिस्ट्रीब्युटरच्या टोटल टर्नओव्हरमध्ये 40% कॉन्ट्रीब्यूट करत असेल आणि एक्सपेन्स पण मध्ये आपल्याला 40% कॉन्ट्रीब्युशन एक्सपेन्स आपला धरला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण एक्सपेन्स कॅल्क्युलेट करतो. पुढचा मुद्दा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेट प्रॉफिट. आता फॉर्म्युलामध्ये तुम्ही पाहिलं असेल की नेट प्रॉफिट डिवाइड बाय इन्व्हेस्टमेंट इंटू 100. ठीक आहे, पण मी तुम्हाला आतापर्यंत सांगितली इन्व्हेस्टमेंट, ग्रॉस प्रॉफिट आणि एक्सपेन्स. नेट प्रॉफिट म्हणजे काय? नेट प्रॉफिट म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट मायनस एक्सपेन्स. म्हणजे तुमच्या टोटल टर्नओव्हरवरती जो तुम्हाला मार्जिन मिळालेला आहे ते तुमचं ग्रॉस प्रॉफिट आहे आणि ग्रॉस प्रॉफिटमधून मिळवण्यासाठी तुम्ही जो खर्च केला आहे तो म्हणजे एक्सपेन्स वजा केल्यानंतर तुम्हाला नेट प्रॉफिट येतं. इथे आपण एका उदाहरणासहित पाहूया. समजा मगाशीच ज्या पद्धतीने झालेला आहे, ग्रॉस प्रॉफिट आपलं 50,000 झालेलं आहे, फक्त एक्सपेन्स आपण तो 3 पद्धतीने एक्सपेन्स झालेला आहे त्याच्यामध्ये आपण समजू शकतो की समजा आपला 30,000 एक्सपेन्स झालेला आहे, तर आपलं नेट प्रॉफिट झालेलं आहे 20,000. तर आत्ता आपण ROI फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकतो एखाद्या डिस्ट्रीब्युटरचा एखाद्या कंपनीसाठी. म्हणजे माझ्या कंपनीसाठी डिस्ट्रीब्युटरने 10 लाखाचा बिझनेस केलेला आहे, त्याच्यामध्ये त्याला 50,000 त्याचं मार्जिन राहिलेलं आहे, त्याचा एक्सपेन्स वजा 30,000 एक्सपेन्स वजा करता त्याला आपल्या कंपनीकडून 20,000चं प्रॉफिट राहिलेलं आहे. देन आपण आपला फॉर्म्युला यूज करू शकतो. नेट प्रॉफिट डिवाइड बाय इन्व्हेस्टमेंट इंटू 100 म्हणजेच 20,000 भागिले 10 लाख गुणिले 100. तर याच्यामध्ये येतं 0.02 गुणिले 100 म्हणजेच आन्सर येणार तुमचे 2% हा त्याचा ROI आहे मंथली. म्हणजेच त्याचा ॲन्युअली ROI निघतो 24%. तर अशा पद्धतीने ROI काढला जातो मित्रांनो. तर ROI का महत्त्वाचा आहे हे समजण्यासाठी मी तुम्हाला सिम्पल उदाहरण देतो. तुम्ही कुठेही पैसे ठेवलात तर आपल्या FD रेटपेक्षा जर आपण चांगले पैसे जनरेट करतोय बँक FDपेक्षा, डिस्ट्रीब्युटरने जर तेच पैसे किंवा एखाद्या बिझनेसमॅनने तेच पैसे जर बँकेत ठेवले तर त्याला FD रेटपेक्षा चांगले रिटर्न्स बनवायचे असेल, कारण तो त्याच्यामध्ये मेहनत घेतो आहे, एफर्ट्स घेतो आहे, तर त्याच्यामुळे त्याला FDच्या दुप्पट किंवा तिप्पट जर त्याला रिटर्न्स मिळत असतील तर 100% तो ROI हेल्दी ROI मानला जातो. म्हणजे आजच्या हिशोबाने जर FMCGमध्ये पाहायला गेलात तर 24% ते 30%चा ROI हा हेल्दी ROI मानला जातो. माझ्या मते ROI कसा कॅल्क्युलेट करायचा हा माझ्या मित्रांना सर्व समजला असेल विषय. आता महत्त्वाचा विषय आहे की एखाद्या डिस्ट्रीब्युटरचा जर ROI कमी पडत असेल तर आपण तो कसा इन्क्रीज करायला हवा. ROI जर एखाद्या डिस्ट्रीब्युटरचा किंवा एखाद्या बिझनेसचा कमी पडत असेल तर तिथे आपल्याला कॉस्ट कटिंग करणं गरजेचं आहे. कॉस्ट कटिंगमध्ये भरपूर प्रकारचे गोष्टी आपण करू शकतो. अनवॉन्टेड व्हेकल जर फिरत असेल, अनवॉन्टेड मॅनपॉवर असेल आपल्याकडे तर ती आपण कमी करू शकतो. किंवा सर्वात बेस्ट म्हणजे डिस्ट्रीब्युटरचा बिझनेस आपल्याला वाढवायला हवा, जेणेकरून त्या डिस्ट्रीब्युटरचा ROI आपला चांगला निघेल. अशा पद्धतीने आपण ते ROI डिस्ट्रीब्युटरचा वाढवू शकतो. कॉस्ट कटिंग किंवा बिझनेस इन्क्रीज करून दोनच पर्यायाने आपण एखाद्या डिस्ट्रीब्युटरचा ROI हा इन्क्रीज करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या डिस्ट्रीब्युटरचा ROI समजा 30, 40, 50%च्या वरती चालला असेल एखाद्या कंपनीचा, म्हणजेच जर कंपनी चांगला बिझनेस पण देते, टर्नओव्हर पण देते आणि त्याचा ROI डिस्ट्रीब्युटर 30 ते 35% काढतोय, तर तिथे कंपनी पर्सनला थोडीशी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी थोडं बीट प्लॅन करायला हवं. सेल्समनने किंवा कंपनी पर्सनने तिथे एक्स्ट्रा ॲडिशनल कव्हरेज वाढवायला हवे. तिथे व्हेकल आपली फिरली पाहिजे, त्या रेडी स्टॉक गाडी गेली पाहिजे. पद्धतीने थोडे डिस्ट्रीब्युटरचा एक्सपेन्स आपल्याला वाढवायला हवा, जेणेकरून डिस्ट्रीब्युटरचे ROI मॅच होईल. म्हणजे डिस्ट्रीब्युटर ही
त्या गोष्टीसाठी ॲग्री होईल, कारण 100% त्याचा पण बिझनेस वाढणार आहे, त्याचा टर्नओव्हर वाढणार आहे. कारण कसं असतं मित्रांनो, भरपूर डिस्ट्रीब्युटर असे आहेत, माझ्या ओळखीचे पण आहेत, जे 20-20, 25-25 वर्ष झाले एकाच कंपनीचं काम आहे त्यांच्याकडे. त्यांचा ROI जरी कमी निघत असेल, 16-17% निघत असेल, तरी पण ते 20 वर्ष झाले त्या कंपनीशी आहेत. का? तर त्या कंपनीचा जो कन्सिस्टंट बिझनेस आहे तो होतोय. म्हणजे टर्नओव्हर जो आहे कन्सिस्टंट हा होत आल्यामुळे डिस्ट्रीब्युटरला 17%, 16%, 18% ROI पण डिस्ट्रीब्युटर काम करतात. म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे की कंपनीचा बिझनेस चांगला चालला पाहिजे, कन्सिस्टंट चालला पाहिजे. त्यावेळी हेल्दी डिस्ट्रीब्युटर आपल्याबरोबर काम करतात. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ सगळा समजला असेल. काही कन्सेप्ट, काही गोष्टी क्लिअर झाल्या नसतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये खाली सांगा. आणि ROI हा कन्सेप्ट एकदम क्लिअर झाला असेल तर खरोखरच सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.